ओके, तो नाउ वी हैव रीच योग साधना। अगला हमारा जो अध्याय बोलो या क्या बोल रहे थे हम लोग, जो भी नेक्स्ट टॉपिक है वो है योग साधना। अनेन लक्ष्य, खंड। अनेन लक्ष्य येद्योगी खंड, हाँ। अनेन लक्ष्य येद्योगी चैकचित्तः समाहितः सर्वमेव विजाया विजानीया विजानीयान् मार्गे वै चंद्र सूर्य योः। ओके, थ्रू, कालपेक्षा उलट झालं, एक मिनिट. Through one-pointed awareness, the yogi becomes alert. In this way, the yogi is able to know everything by the activities of his lunar and solar nadis. In this way, the yogi, with his mind resolutely concentrated and established in itself, should have indications of all things occurring indeed on the path either of the sun or the moon. एकाग्र चित्त, वो हमारा ध्यान जब कंटिन्यूअसली श्वासों पे रहता है तो हमारा चित्त एकाग्र हो जाता है। और जो योगी का चित्त एकाग्र है वो हर चंद्र और सूर्य को लग के जो गतिविधियां है ये वो जान सकता है। हाँ, चंद्र की गतिविधियों को भी जान सकता है और सूर्य की गतिविधियों को भी जान सकता है। ध्यायन्ते त्वं स्थिरे जीवे अस्थिरे न कदाचन। इष्ट सिद्धि इष्ट सिद्धि भर सिद्धिर भवे तस्य महालाभो जयस्तथा. Yeah, only when the mind is one pointed and steady should one concentrate on the tattva, but never when the mind is distracted. Then one can obtain the desired goal, great gain and victory. जब भी मन एकाग्र है ना, ध्यायन्ते तत्वे स्थिरे, तो जब हमारा हम ध्यान में है तब हमने तत्वों पे स्थिर होना है या तत्वों पे फोकस करना है। लेकिन जब मन कदाचनन अस्थिर न कदाचनन, जब मन अस्थिर है तभी बिल्कुल भी ये करना नहीं। देन अगर हमने मन एकाग्र है और स्थिर है और फिर तत्वों पे हमने अगर ध्यान दिया तो जो भी हमारी इच्छा है वो पूर्ण होती है। महालाभो शब्द यूज किया है यहाँ पे, और ग्रेट गेन एंड विक्ट्री, तो जय, जय, महालाभो, ये जो शब्द यहाँ पे यूज किए, तो जो भी हम प्राप्त करना चाहते हैं वो हमें मिल सकता है। One should meditate upon the tattva only when his soul is completely steady, but never when it is unsteady. He would then have his desire fulfilled, and thereby he would have had big gain and also victory. ठीक है, चंद्र सूर्य समभ्यासम ये कुर्वती कुर्वन्ति सदा नराः अतीताना गत ज्ञानम तेषाम हस्तगतम भवेत. Those who have always practiced thoroughly controlling their lunar and solar nadis have knowledge of the past and future ready at hand. जो हर दम जानता है, हर पल जिसको पता है कि अपना चंद्र चल रहा है या सूर्य चल रहा है, उसको भूतकाल और भविष्य काल का ज्ञान हमेशा होगा. Those who study the sun and the moon constantly at their hands, there would be the knowledge of the past into bracket literally bygone time and future literally that which has yet to come. तो जो जो कुछ हो चुका है और जो जो कुछ होने वाला है इसका ज्ञान उसके पास निश्चित होगा. वामे चामृत, काय आहे ते, चामृत रूपा, वामे च नाही, वामे च अमृत रूपा असं वाच. वामेच वामे च. अमृत रूपा स्या हं. जगद्दाप्यायनम परम दक्षिणे चरभागेन जगदु जगत जगत उत्पादये सदा. जगत जगत उत्पादयेत. उत्पादे सदा. बराबर है, हाँ. जगत उत्पादयते सदा. Have they broken up? मेरे को देखने दे, नहीं, इधर भी एक ही शब्द लिखा है. Anyway, ईड़ा नाड़ी on the left is like Amrita and the giver of strength and nourishment. Pingala on the right is responsible for all
क्रिएटिविटी। तो जो भी कुछ क्रिएटिविटी करनी है तो पिंगला नाड़ी होने की जरूरत है। और ईडा नाड़ी जो है ये हमें शक्ति देती है और हमें आहार देती है, नरिशमेंट, स्ट्रेंथ एंड नरिशमेंट। Ida in the left is in the form of ambrosia and induces the growth of the world, while the Pingla, the agile one, in the right, always creates the world. क्योंकि पिंगला जो है, सूर्य जो है, ये गतिशील है ना, तो वो गतिशील होने के वजह से वो, इफ दे आर सेइंग दैट इट इज अजाइल, अजाइल बोला तो फास्ट है, एक्शन ओरिएंटेड है, तो वो एक्शन होने के वजह से ये पृथ्वी नहीं कहूंगी, दुनिया घटती है उससे, दुनिया बनती है उससे। और ईड़ा जो है, इससे हमें ये दुनिया जो बनती है उसका जो ग्रोथ है ये ईड़ा के वजह से होता है। इसका इधर इंटू ब्रैकेट इन्होंने काफी एक्सप्लेनेशन दिया है। इंटू ब्रैकेट नोट, द फ्रेज अमृत रूप indicates the spherical aspects of energy in the body, referring to the Soma Mandala, the lunar sphere at the head region from which oozes out the nectar, and falls down on the fire at the Nabhi region, wherein is the fiery spear that is the mandala. The fire is said to consume the nectar and thereby exhaust it, which is exactly opposite in nature to that of soma, which nourishes the body. क्या होता है ना, जो ऊर्जा है ना, वो ऊर्जा अमृत के रूप में, ये हमको योगा में भी हम ये पढ़ते हैं कि वो ना हमारे ऊपर के तालू से वो टपकती है, और जब वो टपकती है ना तो वो नाभि के अग्नि में गिरती है। नाभि के अग्नि में गिर गई तो वो न्यूट्रलाइज हो गई, खत्म हो गई। जो भी हम जालंधर बंद बांधते हैं बंध के अभ्यास में, या तो हम बाकी जो भी अभ्यास योगिक प्रक्रियाएं हम करते हैं, इन प्रक्रियाओं के माध्यम से इस अमृत को हम जलने से रोक देते हैं। it's something like how Shiva holds the poison or nectar in his throat. So we are able to hold it in our throat. If we hold it, we can express it as creativity. आलं लक्षात काय म्हणतायत ते? तर ते अमृत अग्नीवर पडून संपलं नाही पाहिजे. जर आपल्याला त्याचं धारण करता आलं आपल्या घशामध्ये, आपल्या विशुद्धी चक्रामध्ये, तिकडे शुद्धी झाली तर आपल्याला वाचा, आपलं जे काही क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी आपण करू शकू. ओके. आणि मग ते शरीराला समृद्ध बनवतं हे अमृत जे आहे. If it is not burnt in the fire, it will circulate in our body. When it circulates in the body, it nourishes the body. All right. There is a third spherical. So पहला सोम मंडला जो है ना, वो स्पेरिकल एस्पेक्ट ऑफ द इज इन द हेड रीजन. यहाँ पे सोम मंडला, नाभि पे अग्नि मंडला है, और तीसरा मंडल जो उन्होंने कहा है वो हृदय पे है, जो सूर्य का मंडला है. Thus the whole body is composed of these three spheres, चंद्र, सूर्य और अग्नि. ऐसे ये तीन मंडला उन्होंने बताए हैं. When, because of specific yogic practice, the Soma Mandala becomes more active and powerful than the Surya and Agni. सोम, सूर्य, अग्नि. सूर्य और अग्नि से अगर सोम ज्यादा पावरफुल बन जाता है तो more than the other two, which in turn becomes less in power, the whole body receives the nectar. तो ईड़ा अगर एक्टिव हो गई हमारे अंदर मैक्सिमम टाइम, तो हमारे पूरे शरीर में अमृत घूमेगा. तो अगर ईड़ा ज्यादा एक्टिव है, इसका मतलब पिंगला और सुषुम्ना शांत है. आ रहा है बात ध्यान में? पटते का? So that is what they are saying. Those who always only when the mind, नहीं किधर गया? Those who always practice thoroughly controlling their lunar and solar nadis have knowledge of the past. ये हो गया. हाँ, ईड़ा नाड़ी on the left is like Amrita and giver of strength and nourishment. Pingla on the right is responsible for all creativity. Alright. Alright, next. Madhyama bhavati krura
दृष्टा सर्वत्र कर्मसु सर्वत्र शुभ कार्येषु वामा भवति सिद्धिदा. The middle channel Sushumna is cruel and wicked in all activities. जैसे हम रुद्र कहते हैं ना, शिव जी का रुद्र यानी विभत्स भयंकर रूप जिसको बोलते हैं ना, तो वैसा ये, या काली देवी जिसका रूप हम बोलते हैं कि बस वो तो नष्ट करने के लिए निकली है, तो सुषुम्ना जो है ये सब एक्टिविटी के लिए दुष्ट है. इन ऑल काइंड्स ऑफ ऑस्पिशियस अफेयर्स द लेफ्ट चैनल ईडा ऑलवेज गिव्स सक्सेस. जो भी शुभ करना है, अगर ईडा में शुभ काम किए जाए तो हमेशा विजय मिलेगा, हमेशा जय होगी, हमेशा अच्छा होगा. हाँ, the middle nadi Sushumna is cruel is inauspicious in all kinds of undertakings or activities everywhere. While everywhere in auspicious works, Ida the left one would prove fruitful. मैं ये बात कर रही हूँ तो करने वाले हम ही है. वही चीज कभी कभी बहुत अच्छी होती है, कभी कभी अच्छी नहीं होती है, कभी कभी बहुत बुरी भी होती है. फॉर एग्जाम्पल, अपन जाने दो इधर उधर के एग्जाम्पल नहीं, मेडिटेशन का ही एग्जाम्पल लेते हैं. कभी कभी मेडिटेशन एकदम डीप हो जाता है, कभी कभी मेडिटेशन होता ही नहीं है, और हमको लगता है यार मैंने ठीक नहीं किया. हाँ, देखो ईगो अपना कैसे कैसे खिलता है. हमको लगता है कि मैंने ठीक नहीं किया, या मैंने आज अच्छा नहीं किया, या मैं आज डिस्टर्ब्ड हूँ, या आज मेरा चित ठिकाने पे नहीं है. कुछ नहीं, ये सारा ये तीन चीजों का खेल है, ईडा पिंगला और सुषुम्ना. मैं कौन हूँ? मैं कुछ नहीं कर रही, सिर्फ मैंने ध्यान नहीं दिया है कि मैं ध्यान सुषुम्ना में कर रही हूँ या ईडा में कर रही हूँ या पिंगला में कर रही हूँ. अगर मेरे ध्यान में आ जाए कि मैं पिंगला में है, तो मैं नहीं बैठूंगी ना ध्यान को. अगर काम ठीक से नहीं होने वाला है तो थोड़ा रुक जाओ ना, मत करो, है ना. वुडंट आई टेक दैट सोल्यूशन, राइट? इज व्हाट आई एम सेइंग मेकिंग सेंस? हाँ, पटते का. ऑल राइट. निर्गमे तु शुभा वामा प्रवेशे दक्षिणा शुभा चंद्रः समः सुविज्ञेयो रविस्तु विषमः सदा. When you leave the house, it is auspicious if the left nadi is flowing. घर के बाहर कोई भी काम के लिए आप जा रहे हो, मैं तो कहूंगी कि क्यों काम है, मतलब वॉक के लिए भी तो हम जाते हैं, वो थोड़ी ना कोई काम है. लेकिन अगर लेफ्ट नाड़ी चल रही हो, एट द टाइम ऑफ एंटरिंग इट इज ऑस्पिशियस व्हेन द राइट फ्लोज. घर के बाहर पैर रखते वक्त ईड़ा चालू होनी चाहिए, घर के अंदर वापस आने के टाइम पैर रखते वक्त पिंगला शुरू होनी चाहिए. द लूनार नाड़ी इज स्मूथ एंड वर्चुअस एंड सूर्य इज ऑलवेज रफ एंड नॉन वर्चुअस. शुभ शुभ. द मिडिल नाड़ी नहीं, while going out the left one and while entering the right one is auspicious. The moon should be regarded as even and the sun as uneven. त्याच्यासाठी कुठले शब्द आहे तिकडे, इवन अनइवन, मला लक्षात नाही येत आहे. सम सम आया है ना. विषम. सम 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 हाँ, विषम. समन विषम. हाँ, सम विषम, बराबर. तो एक शम है, चंद्र जो है ये शम है, और सूर्य जो है ये विषम है. कितना ना हम लोग बेखबर है. हजारों बार घर के अंदर आए गए, आले चप्पल काढले की चिरले, चप्पल घातले की पळाले. पण मला एक क्वेश्चन आहे मॅम. हाँ, मला एक क्वेश्चन आहे की गुरुजी वगैरे पूजा करताना किंवा पाटावर उभारताना म्हणतात ना, उजवा पाय पहिले ठेवा, पाटावर उजवा पाय ठेवा, घराच्या बाहेर पडतात, ते का मग? त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाहीये, ते माहित असं नाही होते. बाबा, माहित नाही, किंवा त्यांचं त्यांचं क्लॅरिटी नाही आहे. हा, तेच असं विचारलं काहीतरी होतं आहे. काय मोहन सरांना मी विचारलं होतं की पाटावर पाय ठेवताना तर उजवाच सांगतात, तर हो, ते ती वेगळी गोष्ट आहे.
ते वेगळं आहे म्हणून. आणि म्हणून बघ, बाहेर पडताना चंद्रनाडी असेलच, म्हणजे गृहीत धरायचं असं चंद्रनाडी असेल तेव्हा 2 पावलं टाकायची, बरोबर. आणि सूर्यनाडी 1 पाऊल. ते परत समविषम झालं. अच्छा, बरोबर. हम्म. और यहाँ चंद्र नाड़ी गवर्न्स द राइट साइड ऑफ द बॉडी. yes, तो so you फिर are going out to do some work. फिर राइट फुट रखना करेक्ट ही होगा ना. हाँ, that also चंद्र makes लेफ्ट sense. ना. नाड़ी चंद्र चाहिए, लेकिन अच्छा, जहाँ जो नाड़ी चालू ती है ना, चालते जो त्याच्या, नाड़ी हा चालू है बरोबर, ना, त्याचं, पर वो बाजू में, शरीर के उस भाग में शक्ति है. हा हा, म्हणून ते आपण ती डावा पाय, जर चंद्रनाडी चालू असेल तर डावा पाय बाहेर टाकतो ना, किंवा बेडवरून खाली उतरताना डावा पाय ठेवतो. जो नाड़ी चालू है, शरीर के उस भाग में शक्ति है. तो तुमको शक्ति चाहिए ना. अभी जाना है, ट्रेन पकड़ना है, बस पकड़ना है, तुमको शक्ति चाहिए, तो तुम वो शक्ति की जो बाजू है वो पैर पहले रखते हो. या तो है शम विषम जो है, अगर एक एक मतलब ऐसा है कि एक दूसरे को निगेट कर देते हैं, तो न्यूट्रल ग्राउंड पे निकलते हैं हम. अगर लेफ्ट चालू है और राइट पैर डाल दिया तो वो न्यूट्रलाइज हो जाएगा. नेगेटिव एंड पॉजिटिव पोल्स है ना, तो वो न्यूट्रलाइज हो जाएगा, ऐसा मुझे लग रहा है. चाहे तो पण हाँ, घरी येताना काय सांगितलंय, घरी येताना पिंगळा उजव्या, नाडी हो, पिंगळा नाडी चालू पाहिजे. म्हणजे बाहेर गेल्यावर 1-1.5 तासांनीच घरी यायचं, तर पिंगळा चालू होते. एक तर 1 तासाने किंवा मग 3 तासाने. नहीं, जानवी जानवी और एक काम कर सकते, रुक के थोड़ा अपने आर्मपिट में हाथ डाल के आ सकते. हाँ, वो भी कर सकते हैं. या ऑल राइट. हाँ, यहाँ पे एक नोट दिया है, देखो. नोट ये है कि शुभ अशुभ जो है ना, ऑस्पिशियस एंड इनऑस्पिशियस एज अ डिवीजन is in effect at the end and not before. It is called kalatah parinama, kalatah parinama, temporal transformation. Moreover, it is pertaining to the individual or unit of individuals, keeping in view the ethico-religious mode of man in the society. नहीं समझा क्या मतलब हुआ? ये ठीक है कि auspiciousness and inauspiciousness as a division is in effect at the end, not before. मतलब अंत में जो फल जो है ना, ये शुभ या अशुभ हो सकता है, और ये इंडिविजुअल है, एक सबका मिला के नहीं है, एक जन का पर्सनल लेवल पे है. ठीक है, देखते हैं. मैंने स्टार तो मार्क किया है, पूछेंगे. चंद्र स्त्री पुरुषः सूर्यश्चंद्रो गौरोसितो रविः चंद्रनाड़ी प्रवाहेण सौम्य कार्याणि कारयेत. Chandra, the lunar flow, is the female principle and Surya is the male principle. Understand that the moon is Shakti and the sun is Shiva. The complexion of the moon is fair and that of the sun is dark. During the flow of Chandra Nadi, placid works should be done. The moon is a woman, the sun the man, the moon is white, the sun is black. When the swara is passing through lunar nadi, all the lunar यानी चंद्र नाड़ी, सारे चंद्र, that is into bracket, benign, good, nourishing, auspicious, किसी को नुकसान नहीं करने वाला, अच्छा, जिससे सबकी समृद्धि हो, शुभ हो, ऐसे टाइप के कार्य करने चाहिए चंद्र नाड़ी जब चालू होती है तब. Into bracket note, Saumya is a nominal form of Soma, the moon, as against the sun, that is the Agneya. तो जैसे सूर्य अग्नेय है, वैसे सोम सौम्य है. Soma stands for conception, maintenance and nourishment, that is benevolent, helpful, good, kind, as against malevolent, harmful, cruel and bad, that is Agneya or Rudra of Rudra. These both are in fact the two aspects of Lord Shiva, as Shankara and Rudra
which also represent female and male aspects of him as depicted in the concept of अर्धनारीश्वर. अर्धनारीश्वर स्त्री शक्ति चंद्र, पुरुष शक्ति शिव, लेकिन अर्धनारीश्वर में ये भी कहते हैं कि जो रुद्र बाजू है ना वो शिव है, और शिव नहीं रुद्र कहा है, शिव का राइट हैंड साइड को रुद्र कहा है और लेफ्ट हैंड साइड को शंकरा कहा है। कहते हैं ना कि पार्वती जो है इसने रुद्र को शंकर बनाया, शिवा को उसको शंकर बनाया, यानी डोमेस्टिकेट किया, मेड हिम पीपल्स पर्सन, लाइक सो जो एक्सक्लूसिव था उसको इंक्लूसिव बनाया। All right. Now, during the flow of the Surya Nadi, difficult and hard work should be done. During the flow of Sushumna, those actions leading to bhukti, यानी sensual enjoyment, and mukti, liberation should be undertaken. अच्छा दिया है यहाँ पे कि जब सूर्य नाडी चलती है तब, हे मी वाचलं ना? नाही मी सूत्र वाचलं ते नाही सूत्र वाचलं आपण. हा ओके. सूर्य नाडी प्रवाहेण रौद्र कर्माणि कारयेत सुषुम्नायः याः प्रवाहेण भुक्ति मुक्ति फलानि च. तो ड्यूरिंग द फ्लो ऑफ सूर्य नाडी, जब भी सूर्य नाडी चलती है, कठिन काम जो है, डिफिकल्ट एंड हार्ड वर्क, दैट शुड बी डन. एंड ड्यूरिंग द फ्लो ऑफ सुषुम्ना, और जब सुषुम्ना चलती है तो दो प्रकार के कार्य तुम कर सकते हो, भुक्ति वाले और मुक्ति वाले. अब मुक्ति वाले तो हमें पता है, मेडिटेशन को बैठो जप करो, ये मुक्ति वाले कार्य हो गए. और भुक्ति क्या है? तो हमारे इंद्रियों को हम जो भी भक्ता भी नहीं, क्या बोलते हैं, भक्षा बोलना है मुझे. यू एंजॉय सेंशुअल एंजॉयमेंट, हमारे इंद्रियों को तृप्ति देने वाले, जो भी सुख देने वाले जो भी कार्य करने हैं, ये तुम सुषुम्ना में कर सकते हो, या तो भुक्ति या तो मुक्ति. अनुभव बोलते हैं ना मैं, अनुभव करना, अनुभव नहीं, उपभोग. हाँ, उपभोग करे, उपभोग. हाँ. When there is a flow of swara in Surya Nadi, all cruel acts must be performed. जो भी चीजें तुम्हें खत्म करनी है ना, वो तुम सूर्य नाड़ी में करो. When the flow is through Sushumna, the acts given to liberation and spiritual accomplishment be undertaken. यहाँ पे इन्होंने थोड़ा सा अलग दिया है, थोडं वेगळं दिलं ह्यांनी इकडच्या पेक्षा. इथे त्यांनी म्हटलं की सूर्य नाडीच्या वेळेला cruel acts must be performed, all cruel acts. And सुषुम्नेच्या वेळेला all liberation का act must be performed. बराबर आहे, बराबर आहे. सांगितलेलं आठवतंय का? जेवायचं हे पण क्रुएल ऍक्टच आहे. नाही, आपल्याला सांगितलेलं आठवतंय की चंद्र नाडीमध्ये मेंटल म्हणजे मानसिक ह्याच्याशी काम जे करायचे आणि शारीरिक पिंगळामध्ये, सूर्यामध्ये. बरोबर. ओके. आदौ चंद्र सीते पक्षे भास्करो ही सीतेतर प्रतिपत्तो दिनान्या हुस्विणी त्रीणी. ह्याला फोडता येईल का? दिनान्या हुस्त्रीणी त्रीणी कृतोदये. दिन अन्य हुश्रीणी श्रेणी आहुस्त्रीणी त्रीणी. दिन अन्य आहुस्त्रीणी त्रीणी असा शब्द येतो. During the first 3 days of the bright fortnight, the lunar nadi flows first and then alternates. तो काय म्हणणार, पौर्णिमा, शुक्ल पक्ष, प्रथमा द्वितीया तृतीया. हा प्रथमा शुक्ल पक्षाचे पहिले 3 दिवस जे आहे ना, चंद्र नाडी वाहते आणि मग पुढचे 3 दिवस सूर्य नाडी वाहते. In the first 3 days of the dark fortnight, the solar nadi flows first and then alternates. म्हणजे पहिले चंद्र वाहते, शुक्ल पक्षामध्ये पहिले चंद्र वाहते आणि मग सूर्य, मग चंद्र, मग सूर्य. ओके, ऑल्टरनेट्स होत जातात. आणि कृष्ण पक्षामध्ये पहिले
सूर्यनाडी वाहते आणि मग सूर्यानंतर चंद्रानंतर असं ऑल्टरनेट होत जातं. फ्रॉम दिस ऑर्डर यू शुड नो द राइजिंग टाइम ऑफ द स्वरा. तो इसमें से हमें स्वर कौन से दिन पे कौन सा स्वर चलना चाहिए ये हमें पता चलता है. At the beginning of the bright fortnight, that is the first day, if there is a rise of the moon, and at the time of the beginning of the black fortnight, if there is a rise of the sun, then from these first days onwards, the 3 days are said to have made the moon and the sun to arise respectively. Anyway, वही बात है. Clear है? Is it clear? हाँ, शुक्ल पक्ष Yes. पहले 3 दिन चंद्र, कृष्ण पक्ष चंद्र. पहले 3 दिन सूर्य. नेक्स्ट, सार्धद्विघटी सार्धद्विघटति घटिके ज्ञेयः शुक्ले कृष्णे शशि रविः वहत्ये कदिनेनैव यथा षष्टिघटिः क्रमात्. Beginning of the lunar swara in the bright fortnight and the solar swara in the dark fortnight. These swaras alternate during 24 hours of the day and night at the frequency of 2.5 ghatika, which is 60 minutes each. Each swara alternates 24 times in one day and night. 24 घंटे में 24 बार स्वर बदलते हैं. शुक्ल पक्ष का जो चंद्र स्वर शुरू हुआ 1 घंटे के बाद, 1 घंटा यानी 2.5 घटिका, 1 घंटे के बाद सूर्य चालू हो जाएगा, फिर चंद्र, फिर सूर्य. ये इन्होंने टाइम टेबल यहाँ पे दिया है. ये थोड़ा सा स्टार्टिंग में हमने पढ़ा हुआ है, राइट? Sorry. For 2.5 Gatikas flow the moon and the sun in every bright and black fortnight, respectively, for 60 Gatikas in a day sequentially. 24 घंटे की 2.5 घटिका के हिसाब से 24 घटिका 24 घंटे नहीं कहती 24 बार होता है. स्वर 24 बार बदलता है. तो चंद्र से चालू हो गया, उसके बाद सूर्य, तो 12 टाइम सूर्य और चंद्र ये चलते हैं. वहे युस्त घटी मध्ये पंचतत्वानि निर्दिशेत प्रतिपत्ते दिनान्याहुर्विपरीते विवर्जयेत. It should be understood that in each hour the 5 tattvas are active. For the first 3 days it is the opposite nadi is active. Auspicious work should not be attempted. From the first 3 days, if the opposite nadi is active, auspicious work should not be attempted. और मैंने ना ये देखा है, जब मैं नया नया, हमारे घर में तो ये सब था नहीं ज्ञान, लेकिन नई नई शादी करके आई थी ना, हमारे यहाँ ये काफी फॉलो किया जाता था. मतलब मेरे ससुर घर के बाहर ही नहीं जाते थे जब तक ये उनकी जो भी घटिका और जो भी उनका टाइमिंग रहेगा ना, शुभ समय या राहु हे काल वाचून टलने के बाद. बरोबर ते चेक केलं पाहिजे की सुषुम्नामध्ये राहू काळ आहे का. हाँ, ते बघायला लागेल. हा, बघूया, बघते मी. बघ मोस्टली असेल असं वाटतंय. किंवा अग्नी, हाँ, अग्नी जर असेल तत्व तरी पण त्यावेळेला. असेल, बरोबर है. तो वो कह रहे हैं यहाँ पे कि देखो हमने कितनी बार 24 बार चंद्र सूर्य चंद्र सूर्य चंद्र सूर्य ऑल्टरनेटिव चलता है, 2.5 1 घंटे में बदलता है. लेकिन हर घंटे में 5 तत्व कार्यरत होते हैं. उसका हमने टाइमिंग देखा है, 7 मिनट, 9 मिनट, 12 मिनट, जो भी दिया है आपको टाइम टेबल. तो उतने मिनट पकड़ के 1 घंटे में हर तत्व बारी बारी से एक्टिव होते हैं. अगर पहले 3 दिन में, मतलब कृष्ण पक्ष के पहले 3 दिन में सूर्य होना चाहिए, लेकिन उसके बदले अगर आपकी चंद्र हुई तो कोई महत्वपूर्ण काम नहीं करना. और कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष में अगर आपकी चंद्र से शुरुआत न होते हुए दिन की शुरुआत अगर सूर्य से हुई तो कोई
महत्वपूर्ण काम नहीं करना, वरना उसका फल आपको अच्छा नहीं मिलेगा या मिश्रित मिलेगा, डिपेंडिंग। ऑलराइट। अब शुक्ल पक्षे भवेद्वामा कृष्ण पक्षे च दक्षिणा जानीया जानीयात प्रति पत्पूर्व योगी तद्यतमा तद्यतमानसः. From the first day of the bright fortnight, the left swara should flow, and the dark fortnight, the right swara. Then the yogi should perform the right actions with a concentrated mind, and he will be successful. तो यही चीज अगर आप सही करते हो, मतलब शुक्ल पक्ष के पहले 3 दिन में चंद्र से शुरुआत अगर आपकी हो जाती है, तो आप पूरे फोकस के साथ, पूरे ध्यान के साथ जो भी काम करोगे तो आपको उसका शुभ फल मिलेगा। Hey, एक मिनट, I have just misplaced over here. मी आता हे वाचलं ना, हे सार्ध त्रिकटिका। ओ माय, इन्होंने अच्छा 65 हाँ, नंबर। इन्होंने 64 और 65 दोनों को क्लब कर दिया है। ये अच्छा। भावसार की किताब में 64 बराबर है ना, क्लब ही तो होता है। तो हो। would be active and auspicious. Yes, yogi. This should be understood by the yogi, and he should be aware of this with concentrated mind well before the first day. तो पहले दिन पे ही ध्यान रखा जाए, पूर्णिमा होने के नेक्स्ट डे और अमावस्या होने के नेक्स्ट डे कौन सी नाड़ी आपकी चल रही है। नेक्स्ट, शशांकम वारये द्रात्रये द्रात्रोये त्रौ दिया दिवावारय च भास्करम इत्यभासरतो नित्यम स योगी नात्र संशयः. In the night, the lunar swara should be suppressed, and in the day, the solar. The person who practices this daily is a perfected yogi. There is no doubt. हाँ हम सब perfected योगी हो गए अगर ये किताब को माने तो। So at night should one restrain or curb the moon, and during the day the sun. He who is engaged constantly in this kind of study, undoubtedly he is the yogi. Into bracket note, this verse gives a reverse order samhara krama, or the process of dissolution, destruction, so as to go beyond the cyclic order of birth and death. It is moksha. The sun, prana, the moon, apana, are the main forces behind creation, running in opposite directions. If they are reversed, there is dissolution of the world. समझा क्या बोले वो? रात को बाहर चंद्र, अंदर सूर्य, दिन को बाहर सूर्य, अंदर चंद्र। अगर इसको विरुद्ध हो गया ये, तो लय होगा, फिर वो अभी शरीर हो जो भी हो। अगर मनातीत हो गए, सब तीतहा हो गया, तो लय यहाँ पे मोक्ष हो जाएगा। आ रहा है ध्यान में वो क्या बोल रहे हैं? द प्राणा एंड द अपाना आर द मेन फोर्सेस बिहाइंड क्रिएशन, रनिंग इन ऑपोजिट डायरेक्शन। जब तक विरुद्ध दिशा में ये चल रहे हैं ना, प्राणा और अपाना, तब तक जिंदगी चलती रहेगी। अगर इसको हमने उल्टा कर दिया, प्राणा को नीचे और अपाना को ऊपर खींच लिया, तो न्यूट्रलाइज हो जाएंगे हम। आया ध्यान में? थिंक अबाउट इट। Yeah. For the worldly man, however, the order would be keeping pace with the normal cycle, sun at day and moon at night predominantly, and that is generally and unconsciously adjusted by the nature itself, expressed in the term of habit, inclination, tendency, disposition, etc. Thus, it is natural to find Surya Nadi in daytime and Chandra Nadi at night. ये सहज है। क्यों? क्योंकि जिंदगी और मौत का साइकिल चलते रहना चाहिए, इसलिए दिन में सूर्य और रात को चंद्र होना ये स्वाभाविक है, वो कह रहे हैं। हाँ, हम इसे उल्टा करेंगे। आ रहा है ध्यान में? हाँ। हम क्या करने जा रहे हैं? योग करने जा रहे हैं। हाँ
म्हणजे नॉर्मली लोक तसे असतात, दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र. हा, पण आपण आपण त्यांना विरुद्ध करणार आहोत. आपण रात्री सूर्याला चालू ठेवणार आणि दिवसा चंद्रला. ऑलराइट. thus it is natural, so at night, and this would be सृष्टि क्रम. तो एक है सृष्टि क्रम और दूसरा है संहार क्रम. दो शब्द यहाँ पे दिए हैं. सृष्टि क्रम यही है कि दिन में सूर्य और रात में चंद्र, लेकिन संहार क्रम जो है ये विरुद्ध बनता है. But he who knows this science and follows the direction can certainly go beyond the life cycle of reversing it. The Bhagavad Gita also seems to point this through mystically and philosophy, though mystically and philosophy. दूसरे अध्याय के 69th सूत्र में, श्लोक में भगवत गीता के दिया है ये. It states that which is the night of all the creatures, the yogi keeps awake, while the day in which the creatures keep awake, for the yogi it is night. The aim of yogi is to transcend the cyclic order of the world. हमको उल्टा भी नहीं करना, हमको खत्म करना है, ये मोक्ष चाहिए ना. तो ये जो क्रम है, सृष्टि क्रम है, ये सृष्टि क्रम को हमको उलटा करना पडेगा. म्हणजे मला ती पतंगाची फिरकी आठवते. धागा सोडण्यासाठी एका दिशेने फिरवतो आणि धागा लपेटण्यासाठी आपण एका दिशेने फिरवतो. तो विरुद्ध केलं तर ते सुटत जाणार. बोथ द समरसर अँड नरपत्ती जयाचार्य हे दोन ग्रंथ आहेत. समरसर आणि नरपत्ती जयाचार्य स्टेट exactly opposite process which goes against the spirit and convention of the tradition of yoga, and therefore the version found in the present text, that is the Swarodaya, has to be accepted, especially when the verse itself refers the yogi as the main concern of the same. तो यहाँ पे जो दिया है वो इसको ही सही मान के हमें चलना होगा. सूर्येण बध्यते सूर्यश्चंद्र चंद्रेण बध्यते यो जनानि क्रियामेतां त्रिलोक्यम वशगम क्षणात्. Through Pingala the sun can be controlled, and through Ida the moon can be controlled. The one who knows this process has the power of the three worlds in a moment. एक क्षण में तीनों त्रिकाल नहीं, क्या बोलेंगे, काय म्हणालीस? त्रिलोक. त्रिलोक का की शक्ति उसको मिल जाएगी, जो पिंगला से सूर्य को कंट्रोल करने को सीखता है और ईडा से चंद्र को कंट्रोल करने को सीखता है. by sun is stop the sun, by moon the moon by the moon. One who knows this process, the whole world would be under his control in a moment. Into bracket note, this is the method of changing swara from the left to the right or vice versa. This in practice should be achieved by many ways and methods if the symbolism is properly understood. Thus, by using 107, thus by using medicine, by drinking water, taking a bath. देखो हम नाड़ी बदल सकते हैं. कैसे कैसे बदलते हैं? by using medicine. अब कौन सी दवाई को ये बोल रहे हैं मुझे नहीं पता. by using medicine, by drinking water, पानी पीने से भी नाड़ी बदल जाती है. taking a bath, नहाने से बदल जाती है. by doing circular movements of head or body, by keeping cotton swab in the ear, by the massage, by ascending or descending, by pranayama, by willpower or meditational techniques like dharana and dhyana on particular chakras, the swaras can be changed. अनेक पद्धति से स्वर को हम बदल सकते हैं. उदयम चंद्र मार्गेण सूर्याणा स्तमनम यदि तदा ते गुण संघाता विपरीतम विवर्जयेत. सूर्येण अस्तमनम असं वाचत. सूर्येण अस्तमनम अस्तमनम यदि तदा ते गुण संघाता विपरीतम विवर्जयेति. विवर्जयेत. When the cycle begins with the lunar swara at sunrise and ends at solar swara at sunset,
then there is merit in gaining property. But if the opposite occurs, avoid it. अगर तुम्हारी दिन की शुरुआत चंद्र नाड़ी से, सूर्योदय के समय तुम्हारी चंद्र नाड़ी चालू है और सूर्यास्त के समय तुम्हारी सूर्य नाड़ी चालू है, तो ऐसे समय पे अगर आप प्रॉपर्टी डील करोगे तो आपका वो सक्सेसफुल होगा. If at the time of sunrise Ida starts flowing and is at the time of sunset Pingla starts flowing, then this bestows many a group of virtues. Reversal should be avoided. यहाँ पे उन्होंने in gaining property, लेकिन यहाँ पे उन्होंने क्या बोला है, तदा ते गुण संघात, संघता, संघाता, गुण संघाता, यानी इन्होंने जो बोला है वो बराबर गुण, वर्च्यू, जो भी आप करना चाहते हो वो गुण आपके काम करेंगे. ऑल राइट. नेक्स्ट जो है खंड, ये सिर्फ 2 श्लोक का है. अथ वार परत्वे नाड़ी शुभा शुभम. अथ वार परत्वे नाड़ी शुभा शुभम. Description of the auspicious, inauspicious nadis according to the day. गुरु शुक्र बुधेन्दु नाम वासरे वाम नाड़िका सिद्धिदा सर्व कार्येषु शुक्ल पक्षे विशेषतः. The actions done on Wednesday, Thursday, Friday and Monday when the left swara flows are more fruitful, especially during Shukla Paksha. The first, not Shukla Paksha, the first fortnight. महिन्याचे पहिले 15 दिवसामध्ये सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारी केलेली कामं, खास करून इडा फ्लो होत असताना ती कामं तुमची सफल होतात. Got it? If at the time of on Thursdays, Fridays, Wednesdays and Mondays, if the left nadi flows, that too in the first fortnight, then it is a bestower of accomplishments in all undertakings. जो भी आप करोगे ना वो आपका उसको शुभ फल मिलेगा. क्लियर है? क्लियर है? ओके. अर्कांगारक शौरिणाम वासरे दक्षनाड़िका स्मर्तव्य चरकार्येषु कृष्ण पक्ष विशेषतः. तो पहिला शब्द जरा कठीण गेला. तो मंगलवार को अंगारक बोलते हैं. अर्क अंगारक सौरिनाम. अर्क अंगारक. अर्क अंगारक शौरिनाम. When the right swara flows on Sunday, Tuesday and Saturday, whatever roving business is done happens to be most prosperous, especially during the dark fortnight, यानी कृष्ण पक्ष में रविवार, मंगलवार और शनिवार को अगर आपका राइट नॉस्ट्रिल यानी सूर्य एक्टिव है तो जो भी काम करोगे उसका अच्छा फल मिलेगा. ऑन संडेज, ट्यूसडेज एंड सैटरडेज. ट्यूसडे, सैटरडे, संडे क्यों नहीं बोला? If the right nadi functions, especially in the black fortnight, यानी कृष्ण पक्ष, it would be favorable for the cause of mobile work. जो काम, अगर आपका ट्रैवलिंग का काम है ना तो उसके लिए शुभ है. मोबाइल, जो भी आप काम करोगे ना, एक्टिव काम, एक्टिविटी काम, वो अच्छा होगा. तो ये 2 इंडिकेशंस यहाँ पे उन्होंने दिया. अब देखो, अथ पंचतत्व चलन नियमाः. अथ पंचतत्व चलन नियमाः. रूल्स ऑफ द 5 तत्वास. प्रथमः वहते वायुर्द्वितीयः च तथा नलः. तृतीयं वहते भूमिश्च चतुर्थ वारुणे वहेत. हमने जो सब स्वर योगा में पढ़ लिया ना ऑलरेडी, उसके यहाँ पे ये श्लोक है. तो वो श्लोक हम अभी पढ़ रहे हैं कि स्वर बहते वक्त पहले वायु, उसके बाद अग्नि, उसके बाद पृथ्वी, उसके बाद जल और लास्ट में आकाश तत्व एक्टिव होता है. हाँ, क्रमशः. तो 1 घंटे में
जब शुरुआत होती है वायु से, और वायु में से अग्नि, अग्नि में से पृथ्वी, पृथ्वी में से जल, और लास्ट में आकाश। तो हमारे जो तत्व बदलते हैं इस क्रम में बदलते हैं। क्लियर? हे सूत्र पाठ करायला पाहिजे है ना? ऍक्च्युली हे काही सूत्र तरी हा पाठ करायला पाहिजे. हा प्रथमं कारण वहते हा वायू हा द्वितीयं च तथा तथा अनलम. अनलम. अनलम हा अनलम म्हणायचं म्हणजे तो अनलम, अग्नी. अनिल, हा अनिल नाही, नाही, अनलम. अनल म्हणजे अग्नी, अनल म्हणजे अग्नी. हा अग्नि. हा तृतीय तृतीयं वहते भूमिश्च, वहते भूमी, हाँ, आणि भूमि चतुर्थ चतुर्थम वरुण, वारुण. वारुण वारुण. वहेत, और हम्म. आकाश को उन लोग पकड़ते ही नहीं है, पता नहीं. हा आकाशला नाहीच घेतलेलं याच्यात. ऑल राइट. तो फर्स्ट फ्लोज द एयर, सेकेंडली फायर, thirdly earth, fourthly would flow the water. Into bracket, though not explicitly mentioned, the fifth principle is implied over here. कहा नहीं है लेकिन आकाश तत्व गृहित पकड़ा गया है यहाँ पे, ऐसा वो बोल रहे हैं. नेक्स्ट. लास्ट में वारुण बोल रहा है ना मैम, वही है. भूमिश्च नाही नाही, वारुण चतुर्थ. नाही. वारुण. भूमि चतुर्थ वा- है. अरे वारुण म्हणजे वॉटर. वॉटर. वाटर क्या? हा वारुण याने अगं water. वारुण म्हणजे इथे इथर दिलंय. हाँ इथर दिया है. नाही ग, नाही. इकडे नोट म्हणून वाटर. मुद्दामून दिलंय की अच्छा धो नॉट, दिलंय. यस यस, करेक्ट है, करेक्ट. though not explicitly mentioned, the fifth principle of ether is implied here. तो आकाश तत्व को चार का ही दिया है. चार ही है. हम्म, वारीसार. खुल गए वारिसार. क्या वारीसार? हा वारिसार. हाँ. या सार्धद्वि घटिके पंच क्रमणै वदयन्ति च क्रमादे कैकनाड्यान् च तत्वानां पृथगुदभवः during the period of 2.5 ghatikas in 1 hour. The 5 elements are active in this order. The elements arise separately in the flow of each nadi. यानी क्या? In the period of 2.5 ghatika, all the 5 tattvas flow in the given order. Even in each nadi, they have separate yet orderly rise and fall. तो दोनों नाड़ियों में अलग है लेकिन क्रम यही रहता है. तो फिर पहले क्यों नहीं बोला है कि ईड़ा में या पिंगला में, ये क्यों नहीं बताया? क्या बोल रहे हैं वो? 5 तत्व का जो क्रम है वो एक घटिका में सेम रहता है. इवन इन ईच नाड़ी दे हैव सेपरेट yet orderly rise and fall. और दोनों नाड़ी में अलग अलग the elements arise separately in the flow of each नाड़ी. तो चंद्र में अगर समझो जैसे यहाँ पे दिया है कि देखो स्वर में पहले वायु तत्व एक्टिव होता है, फिर अग्नि, फिर पृथ्वी, फिर जल, फिर आकाश. लेकिन समझो अगर कोई भी स्वर में, लेकिन समझो ये चंद्र स्वर है फॉर एग्जाम्पल, हम पकड़ के चलते हैं. सूर्य स्वर में अगर पहले अग्नि है तत्व तो क्रम नहीं बदलेगा. वो 1 घंटे में अग्नि के बाद पृथ्वी, पृथ्वी के बाद जल, जल के बाद आकाश, आकाश के बाद वायु, वो क्रम कायम रहेगा. भले हमारा बरोबर. नाड़ी चंद्र हो या सूर्य, लेकिन तत्वों का क्रम सेम रहेगा. हाँ सेम रहेगा. लेकिन दोनों नाड़ियों में अलग अलग तत्व पहले शुरू होगा. हा हाँ ज्या समजा 1 तास झाला आणि आपली नाडी चेंज झाली, त्यावेळेस ज्या तत्वाचा वेळ आला असेल तो ते तत्व चालू. हाँ करेक्ट. हम्म. ऑल राइट. ओके, तो ये 2 थे. अब फिर बदलता है. अथ दिन रात्रि लग्न विभागाः. अथ दिन रात्रि लग्न विभागाः, ये उसका टाइटल है. जोडियक साइंस अकॉर्डिंग टू द डे एंड नाइट, दिन और रात के हिसाब से हमारे राशि चक्र. अहोरात्रस्य मध्ये तु ज्ञेया 12 संक्रमः. वृष कर्कट कन्या लीन मृग मीना निशाकरे ड्यूरिंग द पीरियड ऑफ राशींची नाव आहेत त्याची. हाँ
ड्यूरिंग राशींची नाव आले हो वृषक हो हो कर्कट कन्या मृग. हो ड्यूरिंग द पीरियड ऑफ 1 day and night यानी 24 घंटे में 12 राशि बदलते हैं. 12 zodiac sign transition occurs. 24 घंटे में 12 राशि घूमती है. ओके, वो आता ते बोल. टॉरस, कैंसर, वर्गो, स्कॉर्पियो, कैप्रिकॉर्न एंड पाइसेस ट्रांजिट इन द लूनार स्वर. वृषभ, वृषभ, कर्क, कर्क, कन्या, कन्या, वृश्चिक, वृश्चिक, मकर, मकर आणि मीन. मीन. हा, हा, हे म्हणजे या चंद्रस्वरामध्ये या 6 राशी फिरतात. सम नंबर असलेल्या 2, 4, 6, 8, 10, 12. अच्छा, ओके, हे नाही माहित. बरं अल्टरनेट. बरं, ओके. In a day of 24 hours or 60 घटिकास, one should know 12 passages or transitions that are वृषभ, कर्कट, कन्या, अली म्हटलेलं आहे, मृग म्हटलेलं आहे कॅप्रिकॉनला, मीना म्हटलेलं आहे पाइसिसला. दे आर नॉट ऑफ द मून, दे आर दैट ऑफ द मून. तो ये चंद्र स्वर के ये राशियां हैं. ये राशियां चंद्र स्वर की है और 24 घंटे में ये 12 राशियों का भ्रमण होता है. हाँ, मतलब उसका एप्लीकेशन क्या है देखते हैं अपन. मेष सिंहो च कुंभश्च तुला च मिथुनम धनुम उदय दक्षिणे क्षयः शुभाशुभ विनिर्णयः. एरीज, लियो, अक्वेरियस, लिब्रा, जेमिनाई एंड सैजिटेरियस ट्रांजिट इन द सोलार स्वर. सूर्य स्वर में ये चलते हैं. मेष, सिंह, कुंभ, मेष, तुला, 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 मिथुन मिथुन और आणि धनु. धनु. Thus one आणि should determine. याचा अर्थ काय होतो की एका दिवसात 12 राशीच्या पत्रिका बनतात. 12 राशी म्हणजे दिवसभराचं जर दिवसभराचं जर घेतलं ना तर एका दिवसात 12 राशीच्या पत्रिका तयार होतात. म्हणजे 2-2 तासाचं आपण जर हे केलं भ्रमण मिळतं त्याचं. तसं. Thus one should determine the auspicious and inauspicious nature of events from the rising of the zodiacal signs. तो तुम्हारे चंद्र स्वर में कौन सा क्या बोलते हैं इसको राशि था वो देखेंगे ना तो काम शुभ या अशुभ होने वाला है ये समझता है. इसका भविष्यवाणी हम कर सकेंगे. काय परत हे बघ काय. मेष, सिंह, कुंभ, तुला, मिथुन, धनु belong to the right solar side for deciding auspicious and inauspicious nature of works. शुभ का अशुभ काम करायचं आहे तर त्याप्रमाणे बघावं. कोई बोलना चाहेगा इसको ठीक से फिर से एक बार. कोणाला सांगता येईल का हे सलग सगळं दोन्ही पण. दोन्ही पण हे बघ 24 तासामध्ये 12 राश्यांचं भ्रमंती होते. त्याच्यातली वृषभ, कर्क, कुठे गेलं ते, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मृग, मकर आणि मीन राशी हे चंद्र राशा आहेत. चंद्र राशीमध्ये आहे आणि बाकीच्या 6 आहेत त्या सूर्य राशी आहेत. बरोबर आहे. चंद्र राशी आणि सूर्य राशी सूर्याच्या भ्रमणात म्हणजे आपण दिवसाचं 24 तासात सूर्याची वेळ आणि चंद्राची वेळ. नाही, हे बघा मॅडम, जेव्हा आपला चंद्रस्वर चालू असतो तेव्हा वरच्या राशी आहेत आणि जेव्हा सूर्यस्वर चालू असतो तेव्हा या राशींचं भ्रमण होतं. पण 24 तासात 12 राशींचं भ्रमण होतं. 12 राशींचं भ्रमण होतं. आता सूर्य स्वरात मेष राशी असेल आणि आपल्याला एखादं काम करायचं असेल तर मग तुझं काम सफल नाही ना होणार. सूर्य राशीत नाही होणार. सूर्य स्वरात नाही होणार. नाही होणार. असंच ना.
नाही मेष नाही नाही, सूर्यामध्ये मेष राशी असेल तर राशीला सूर्यामध्ये सूर्यच होणार आहे ना. होणार सूर्य होणार सांगितलं. होणार. होणार ते हम्म. होणार. मेष राशी आणि सूर्य नाडी आहे, विषम ते येईल काम ते होणार. सूर्यामध्ये आणि सम ते चंद्रामध्ये. हा समचंद्रामध्ये असल्यावर होणार आणि विषम सूर्यामध्ये असल्यावर होणार. हा असं. कळलं आता. हा ओके. नेक्स्ट, ट्रॅव्हलिंग इन द डायरेक्शन अकॉर्डिंग टू द स्वर. आता प्रवास करताना दिशा परत्वे गमनम. हा, ह्या खंडाचं नाव आहे दिशा परत्वे गमनम. तिष्ठेत प अह, तिष्ठेत तिष्ठेत वैतरे. पूर्वोत्तरे. तिष्ठेत तिष्ठेत पूर्वोत्तरे. पूर्व उत्तरे चंद्रो भानुः पश्चिम दक्षिणे दक्षनाड्या दक्षनाड्याः प्रसारे तू न गच्छेदाम्य पश्चिमे. The lunar swara represents the east and the north, and the solar swara west and south. When the solar swara flows, one should not go towards south and west. चंद्राची दिशा आहे पूर्व आणि उत्तर. सूर्याची स्वर, हा चंद्र म्हणजे आकाशातला नाही, आपला चंद्र स्वर. आणि सूर्य स्वराची दिशा आहे वेस्ट आणि साऊथ, पश्चिम आणि दक्षिण. जेव्हा सूर्य स्वर चालू असेल तेव्हा पश्चिम आणि दक्षिणेकडे जाऊ नये. असं कसं म्हणतायत? 1 मिनिट. म्हणून बघ सकाळी उठल्यावर पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की चंद्रस्वर जेव्हा चालू असेल तेव्हा उत्तर आणि पूर्वेकडे वळून तुम्ही पाऊल खाली टाका. हो, आणि ज्या वेळेला लुनर म्हणजे हे पिंगळा चालू असेल त्यावेळेला पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे वळून पाऊल खाली टाका. हा बरोबर आहे. पण मग ज्याची जी दिशा आहे त्याच्या विरुद्ध दिशेकडे तोंड करा असं म्हणतायत ना. हो, विरुद्ध दिशेकडे तोंड करा. सूर्याचं चंद्रस्वरा, आपण हे बघ चंद्रस्वराची दिशा पूर्व आणि उत्तर आहे. कारण बघ पृथ्वी फिरते कशी, आपल्याला ती पूर्वेकडे जातोय म्हणून आपल्याला दिसते, पण ती फिरत कशी असते, ती खालच्या ज्या बाजूला जाते त्या बाजूला आपल्याला असं वाटतं की सूर्य वर येतोय. पण उलट असतं ना ते, भ्रमण ऍक्च्युली उलट असतं. हो, रोटेशन. हा, त्या ह्यानी त्यांनी घेतलंय ते. मग त्यावेळेला त्या दिशांमध्ये काम करू नये असं म्हणणं आहे त्यांचं, किंवा प्रवास करू नये. हा, इथे पण तेच म्हटलंय. म्हणजे मॅम काम करताना तुम्ही तिथी बघायची, वार बघायचा, राशी बघायची, स्वर बघायचा, दिशा बघायची. बरोबर. म्हणजे हा, आणि प्रवास बीटा गॅप. हा, सगळ्यामध्ये ते करायचं. आणि हे सगळं करताना बीटा गॅमा सगळ्या आपल्या डेव्हलप करायच्या. बीटा गॅमा बस. आणि हे काही कळत नसेल तर भाड में जाओ सब कुछ. नाही तर मग ज्योतिषशास्त्र शिकायचं. अरे देवा. हे सगळं बघेपर्यंत नाडी चेंज होते, स्वर बदलतो. हा, तेच म्हणणार तुम्ही, हे सगळं बघेपर्यंत स्वर बदलतो. ते काय म्हणतायत माहितीये, इकडे पूर्व नॉर्थ ईस्ट अँड नॉर्थ स्टँड द मून, sun is in the west and south. When the swara moves in the right nadi, one should not go in southern or western direction. When on the other hand the swara moves through the left nadi, one should not move in eastern or northern direction. He would have fear from the enemy, and even if then he has by chance gone, he would not return. आणि जर गेलात ना तर परत येणार नाही म्हणून सांगतायत. पण म्हणजे मुक्काम असेल तर नाहीच येणार ना, उद्या येणार. आपण अर्थ काढायचा. मग आपण 8 तारखेला जाताना सगळं बघावं लागेल का आपल्याला? मुक्काम करायचा. हा ना, तेच. राहून जायचं तिकडे. नाही, आपण जाऊ पिंपळदला तर म्हणते, सगळ्यांनी सगळ्यांचं बघावं लागेल ना. आता सरांचं फुल ऑन चंद्र आहे. स्टार्टिंगलाच आम्ही सुचित्रा आणि मी तेच बोलत होतो. काल रात्री सरांचा फोन झाला. सर म्हणाले माझं चंद्र फुल चालू आहे, आपला सगळा वर्कशॉप एक्सलंट होणार, काहीच काळजी करू नका. मग सुचित्रा आणि मी आम्ही तेच बोलत होतो, सरांचं चंद्र चालू आहे ना त्याच्यावर आपण सब सवार हो जाएंगे. मी तेच म्हणणार होते, आपलं जाऊ दे,
त्यांचं चालू चंद्र आहे. आपली आपलं जाऊ दे. सवारी त्यांच्या चंद्रयान खांद्यावर. करेंगे, चंद्रयान. वामचार वामचार प्रवाहे तु न गच्छेत् पूर्व उत्तरे परिपंथी भयम तस्य गतोऽसौ न निवर्तते. अच्छा, ह्यांनी बहुतेक दोन्ही एकदम घेतलेलं आहे बहुतेक. एकत्र घेतलेत. हा, एकत्र घेतलेलं आहे. म्हणून त्यांनी ते भीती वाटते ते म्हटले ना 75-76 बरोबर. During the flow of the lunar swara, one should not go towards the north or east, as there is an apprehension of violence from the enemy or the robber, and perhaps one may never come back. एकतर तुमच्यावर वार होईल, नाही तर चोरी होईल, नाही तर तुम्ही परत नाही येणार. नेवर हा शब्द वापरलाय मॅम त्यांनी तिथे. नेवर हा शब्द वापरलाय. मुक्काम बिक्काम करायचा नाहीये. कायम परमनंट मुक्काम आहे तो. Anyway, तत्र तस्मान्न गंतव्यम बुधै सर्वहितौषिभिः तदा तत्र तु संयाते मृत्युरेव न संशय. Therefore, the wise who are well-wishers of everyone should not go in the directions prohibited above. If they go, they may meet with death. There is no doubt about it. Okay, therefore, the one desirous of good of all should not go. If he goes thither, certainly death is waiting for him. Okay, we are going to just fly over this. Okay. शुक्ल पक्षे द्वितीयायं कर्मे वहति चंद्रमाः दृश्यते लाभदः पुंसां सौख्यं प्रजायते. If on the second day of the bright fortnight the lunar swara is flowing when the solar swara should flow, it is beneficial. One experiences much pleasure and enjoyment throughout the Chandra flow. On the second day of the bright fortnight, म्हणजे शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी जर चंद्रनाडी सुरू असेल सूर्याच्या ऐवजी, तर मग ते तुम्हाला फायदेशीर आहे. इट इज बेनिफिशियल टू मॅन. अँड इफ द बेनिफिटरी ऍक्ट्स आर परफॉर्म्ड, देर वुड टेक प्लेस हॅपीनेस. इससे खुशी मिलेगी, सुख मिलेगा. मला ना हे आता थोडस वास्तुशास्त्राचा एके वर्षी मला असं तुक्का आलेलं वास्तुशास्त्र 20-22 वर्षापूर्वी, की नाही आपण वास्तुशास्त्राचा डिटेल मध्ये अभ्यास करूया, कारण मला हे घर बांधायचं होतं ना. इतना भूल भुलैया कि अगर वास्तुशास्त्र को एग्जैक्टली फॉलो किया ना, तो मैंने अम्मे को बोला एक बड़ा प्लॉट लेना पड़ेगा, उसके एक कोने में किचन, दूसरे कोने में बेडरूम, तीसरे कोने में ऐसा सब हमको बनाना पड़ेगा. सो इट्स गोइंग टू बी क्रेझी. मग मी त्याच्यातले ठोकताळे काढले. And I just got down the bottom line of it all. That okay, southeast is the fire corner, so the kitchen should be on the southeast. अशा सगळे थोडे काढून या घराची डिझाईन केली. सिंपल चौकामध्ये बसवलं मी ते. So there is no great designing to the house as such, but as per Vastu it is in the right place. तो ऐसा हो रहा है ये कि अगर इतना नक्षत्र तिथो सब देखते बैठेंगे तो जिंदगी कब जिएंगे. जैसे घर कब बांधूंगी ऐसा हो गया मेरे को, वैसा ये हो रहा है थोड़ा बहुत. सो ओके, सूर्योदये यदा सूर्यश्चंद्र चंद्रोदये भवेत सिद्धन्ति सर्व कार्याणि दिवा रात्रि गतान्यपि. दिवा रात्रि गतान्यपि. यहाँ पे वो कह रहे हैं एट द टाइम ऑफ द सनराइज, नहीं थांब मी ह्याच्यातलं आधी वाचते. If the solar swara flows at sunrise and lunar swara flows at moonrise, all sorts of actions undertaken at any time will prosper on that day. सूर्योदय के समय अगर सूर्य चालू है और सूर्यास्त के समय अगर चंद्र चालू है, तो उस दिन किए गए सारे कार्य सफल रहेंगे. ये वो बात कर रहे हैं शुक्ल पक्ष की, बरोबर ना स्वाति? On the second day of the bright fortnight, if the moon moves instead of the sun, it is observed to be beneficial to man. हे पहिल्या सूत्रामध्ये दिलं. बरोबर आहे. At the time of the rise of the sun, when there is rise of the sun, and at the time of the moon, if there is rise of the moon, all the undertakings are accomplished, whether performed at day or night. दिन में करो रात में करो, जो भी आप कार्य करोगे
उसका शुभ फल मिलेगा। कहाँ पे आए हम? 80। चंद्र काले यदा सूर्य चंद्र सूर्योदये भवे, तो ये पढ़ा क्या मैंने? नहीं। नहीं। उद्गे उद्वेग कलहो हानिः शुभम सर्व निवारयेत। If the solar swara is active at moonrise and the Chandra swara at sunrise, there will be tension, conflict and loss. Do not undertake auspicious activities at that time. तो अगर सूर्योदय के समय चंद्र चालू है और सूर्यास्त के समय सूर्य चालू है, तो तब कोई अच्छे काम करने या जो जो काम का आपको यू आर एक्सपेक्टिंग प्रॉफिट्स फ्रॉम इट, डोंट डू दोज वर्क because it will not bring good benefit. On the other hand, when at the time of the moon there is rise of the sun and that of the sun the rise of the moon, then dejection, quarrel and loss would take place and all the good would be destroyed. Note verses 68 to 80 68 to 80 pose contradiction. However, it should be clear that in verse 68 the context is that of yoga practice, which is extraordinary, while that of the verse 80 is an ordinary context of journey in day-to-day life of a common man. Yoga proves to be exception, while the common man proves to be the rule. This would resolve the apparent contradiction. अच्छा, जो 68 नंबर का जो श्लोक था, सूत्र था, उसमें कहा था उदय चंद्र मार्गेण सूर्यणास्त मन यदा तदा ते गुण संघाता विपरीत विवर्जयेत. When the cycle begins with the lunar at sunrise and ends with solar at sunset, then there is merit in gaining property, but if the opposite occurs, avoid it. तो यहाँ पे वो स्पष्टीकरण दे रहे हैं कि वहां पे योग साधना की बात हो रही थी और यहाँ पे रोजमर्रा की जिंदगी की जर्नी की बात हो रही है, लाइफ एवरीडे लाईफ की बात हो रही है. दॅट्स ओके. वाचू ना पुढे का चर्चा करायची आहे? हा. सूर्यस्य वाहे प्रवदन्ति विज्ञानम ह्यागम्यस्य तु निश्चयते येन तु निश्चयेन श्वासेन युक्तस्य तु शीतरश्मेः प्रवाह काले मान्यथा स्यात्. The wise say that during the flow of the solar, one can certainly obtain knowledge of the sukshma, subtle or inaccessible things, while under the flow of the chandra, the results are reversed. अच्छा, और एक बात वो यहाँ पे कह रहे हैं. एक विचारायचं. हाँ, बोल ना. सूर्योदयाला चंद्र असेल तर चांगलं होणार नाही, चांगले काम होणार नाही असं का? वरच्या ह्याच्यामध्ये ना? आधीचे. हो. ओके. हा. 80 नंबर मध्ये तसं आहे आणि 68 मध्ये पूर्ण उलट आहे. उलट दिलेलं आहे, पण त्यांनी प्रॉपर्टीच्या ह्याच्यात. हा, ते प्रॉपर्टी शब्द चुकलाय स्वाती त्यांचा. काय असेल तिकडे? नाही, ते इथे हे भावसारांच्या ह्याच्यामध्ये नोट दिलेलं आहे की ते तिथे योग अभ्यास योगी बद्दल बोलणं चालू आहे, योग क्रियाबद्दल बोलणं चालू आहे आणि इथे जे आहे रोजच्या आयुष्याचं आपलं जे आहे ना त्याचं बोलणं चालू आहे असं स्पष्टीकरण दिलंय त्यांनी. जान्हवी इथे ते म्हणतायत की चंद्रोदयाच्या वेळेला सूर्यस्वर चालू आणि सूर्योदयाच्या वेळेला चंद्रस्वर चालू हे चांगलं नाही असं म्हणतायत ते. आणि जे ज्ञानी आहेत, विज्ञान ज्ञान हे जे ज्ञानी आहेत, द वाइज से that during the flow of the solar swara one can certainly obtain knowledge. तर जर सूर्य नाडी चालू असताना सूक्ष्म किंवा इनएक्सेसिबल अतिसूक्ष्म ह्याचा ज्ञान प्राप्ती आपण करू शकतो सूर्य नाडी चालू असताना. आणि चंद्र नाडी चालू असताना विरुद्ध कार्य करू शकतो. बघूया आता हे काय म्हणताय तिकडे.
The learned ones say that when the swara moves in the sun, there is certainly the knowledge of the impossible things, while on the other hand, at the time when the swara is moving by resorting to the Chandra, it should be exactly the otherwise. एवढ्यानी पण एवढंच दिलंय. म्हणजे विरुद्ध म्हणजे काय? कसलं विरुद्ध? एनीबडी? म्हणजे असं तर नाहीये ना की सूर्योदयाला चंद्र नाडी ती सुद्धा पहिल्या 15 दिवसात नाही नाही, आणि ते सगळं झालं ग, पण सूर्यस्वर चालू असताना ते सगळं संपलं. आता शेवटचा एक मुद्दा ते मांडतायत जो वेगळा आहे. जर तुम्हाला सूक्ष्म अतिसूक्ष्म ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर सूर्यनाडी चालू पाहिजे. आणि कळलं मला. आणि भौतिकतेच्या ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर चंद्रनाडी चालू पाहिजे. कळलं? हो. आता क्लिअर आहे? रिव्हर्स तेच होणार ना. सूक्ष्म अतिसूक्ष्मचं रिव्हर्स स्थूल होणार ना. स्थूल म्हटल्यावर भौतिकता आली ना. ऑल राईट. आता पुढचा खंड, डिस्क्रिप्शन ऑफ द रिव्हर्स सिच्युएशन. 82 to 84 यांनी एकदम घेतलेले आहेत. तर मला वाटतं मी पण ते एकदम वाचते आधी. यदा प्रत्युषकालेन विपरीतोदयो भवेत चंद्रस्थाने वहत्यर्को रविस्थाने च चंद्रमा. नको एकत्र वाचायला. If in the morning the opposite swara flows, that is if the solar swar flows instead of the lunar or lunar flows instead of the solar, these are the results. जर तू आता जे म्हणाली ना स्वाती, शुक्ल पक्षामध्ये जर विरुद्ध स्वर चालू झाला, आता शुक्ल पक्षामध्ये पहिले चंद्र सुरू व्हायला पाहिजे ना, त्याच्याऐवजी जर विरुद्ध झाला तर हे परिणाम होतील असं म्हणतात ते इकडे. कुठले परिणाम बघूया. प्रथमे तू मनोद्वेगम धन हानिर्द्वितीयके हानिर्द्वितीयके तृतीये गमनम प्रोक्तमिष्ठनाशम चतुर्थके. इन द फर्स्ट पिरियड फिकलनेस ऑफ द माइंड. जर शुक्ल पक्षामध्ये सूर्योदयाच्या वेळेस तुमचा चंद्रस्वर चालू असायला पाहिजे, पण तो नसून सूर्य चालू असेल, विरुद्ध स्वर चालू असेल, तर सुरुवातीच्या तासामध्ये डोकं काम करणार नाही, मूर्खासारखे वागणार आपण. ओके, फिकलनेस ऑफ द माइंड. दुसऱ्या भागामध्ये धन लाभचं विरुद्ध काय होतं? धनाचं लॉस. आणि तिसऱ्यामध्ये हानी. आणि तिसऱ्यामध्ये प्रवास किंवा तुम्ही जे काही गती करतायत ते तुम्हाला प्रवासावर जावं लागेल, नाही तर कुठेतरी पळावं लागेल. आणि चौथ्यामध्ये तुमची आवडीची प्रिय वस्तूंचं नुकसान होणार असं ते म्हणतायत, जर विरुद्ध चाललं तर. मेरे को ये ध्यान में आ रहा है कि अपना दिमाग है ना, बड़ा बड़ा लॉस और बड़े बड़ा प्रॉफिट हमेशा देखता है. लेकिन अगर आज सुबह उठने के बाद पायाला ठेच लागली, मग दूध ओतू गेलं, मग शाळेला लेट झालं, ओके, सो आणि मग गाडी काढून मुलाला सोडायला पळावं लागलं. थिंक अबाउट स्मॉल थिंग्स, देन इट विल मेक सेंस. आज दिन ही खराब है, ऐसा जो हम बोलते हैं ना, वो ये है. ऑलराइट. बाद में पंचमे राज्य विध्वंसम, षष्ठे सर्वार्थ नाशनम, सप्तेम व्याधि दुखानी, अष्टेम मृत्युमा दिशेत. खत्म कर रहे हैं अपने को. इन द फिफ्थ कोलैप्स ऑफ द स्टेट. घर तुम्हारा कोलैप्स होगा. आज मैं ट्रेवल करने वाली. तेरा तो आज तू नाड़ी ममता कुछ नहीं देखना, नाड़ियों नहीं, कुछ नहीं देखना. नहीं. तू कुछ देख, नहीं तो मत देख, बस टाइम पे पकड़ और आ जा इधर.
In the fifth, collapse of the state or home. In the sixth, destruction of all valuables. In the seventh, sickness and suffering. And in the eighth, death. अब इन्होंने 82 to 84 एक साथ लिया है, देखते क्या बोलते हैं. While from the very early morning of the day of the comprising 8 parts, there is a rise in the opposite nadi, such as the place of the moon, the sun, and the place of the sun, the moon. Then first there is mental dejection, second there is loss of wealth, third there is traveling, fourth there is loss of desired things, fifth there is destruction of kingdoms, sixth destruction of all the objects or the works. In the seventh there is occurrence of disease and unhappiness, and in the eighth he would enter into the domain of death. Such direction should be given by the omniscient. Into bracket, this refers to eightfold division of a day called prahara, from सूर्योदय to सूर्यास्त. ये प्रहर है, हम लोग बोलते हैं ना प्रहर, दिन के प्रहर. This verse assumes this and indicates the beginning of the day. तो 8 प्रहर के 8 नुकसान हो सकते हैं. हाँ? बहुत पुण्य किया होगा या तुम समाधि अवस्था समत्व में हो तो कुछ नहीं होने वाला है. You will be fine. All right, just be with your breath. Mamta, you start your journey with as smooth as my breath, and you will be fine. All right. If the kalatraye dinanyashta viparitam yada vahet tada dushtafalam proktam kincha nyunam tu shobhanam. If the opposite swara flows for 8 days in all 3 periods, that is morning, noon, and night, then bad results will occur. A little reduction in the irregularity will be fortunate. Okay? ठीक है. When throughout 8 days, for all the 3 parts of the day, morning, noon, and evening, there is a rise of the opposite swara, then there is said to be bad results. And if it is less opposite, then it would be a little better. मेरे को रोकना है तो रोकना, otherwise I'm just reading through this because I don't like, basically I don't like anybody warning me. उतना ईगो जिंदा है. Anyway, next is कुठलं वाचलं मी आता? ते ओळीने 3 झाले असतील तर मग थांबायचं का असं मला हो म्हणायचं. हो हो हो, थांबायचं ना. संपतंय का हे? थांबूया ते पटकन पटकन हा वाचते ओळीने आणि थांबूया आपण. हा हा, हा आता कुठल्यावर आले मी? 84 80 नाही ग, 84 पूर्ण केलं केलं. त्याच्यानंतर 85. हा. 85 प्रातर हे वाच. प्रातर मध्य येश्चंद्रः मध्याह्न सायंकाले दिवाकरः तदा नित्य जयो लाभो विपरीत विवर्जयेत. If the lunar swar flows in the morning and afternoon and the solar swar in the evening, there will be victory and gain. In the reverse situation, avoid everything. तो सुबह में और दोपहर में चंद्र स्वर चालू चाहिए, शाम को सूर्य स्वर चालू चाहिए, तो जय होगा या तो फायदा होगा. वामे वा दक्षिणे वापि यंत्र संक्रमते शिवः कृत्वा तत्पाद मादौ च यात्रा भवति सिद्धिदा. First, step forward with the foot that corresponds with the active swara. This brings success on the journey. Mamta, you are assured. Okay? कौन सा स्वर चालू है देख और पहला पैर बाहर डाल, वो वाला ही डाल, ऑपोजिट नहीं. चंद्रः समपदः कार्यो रविस्तु विषमः सदा पूर्णपादं पुरस्कृत्य यात्रा भवति सिद्धिदा. During the lunar swara, take an even number of steps forward, and during the solar swara, uneven number. मगाशी स्वाती म्हणाली ना, चंद्रस्वर चालू असेल तर 2 पावलं घेऊन मग 3रं पाऊल. म्हणजे चंद्रस्वर चालू असेल तर डावा पाय ठेवायचा, त्याच्या बाजूला उजवा पाय ठेवायचा आणि दाराच्या बाहेर डावा पाय ठेवायचा. असं बरोबर ना स्वाती? नाही, मग पहिलं पाऊल टाकायचं डावं, त्याच्या बाजूला उजवं घ्यायचं. हा परत डावं पाऊल टाकायचं, त्याच्या बाजूला उजवं घ्यायचं.
आणि हा. मग नॉर्मल चालायला सुरुवात करायची. अच्छा, मला एकदाच तसं करायचं आठवतंय. पण एनिवे, आणि सूर्यस्वर जर चालू असेल तर तर पहिला पाऊल सूर्य टाकायचा उजवं आणि मग डावा टाकून पुढे चालायला लागायचं. चालायला सुरुवात करायची. ओनली वन्स स्टेप फॉरवर्ड विच करस्पॉन्ड्स. ओके. चंद्रः समपदः कार्यो रविस्तु विषमः सदा पूर्णपादं पुरस्कृत्य यात्रा भवती सिद्धिदा. ड्युरिंग द लुनार्स वर टेकन इवन, अच्छा हे वाचलं नाही कमी. टेकन इवन नंबर ऑफ स्टेप्स फॉरवर्ड ड्युरिंग द सोलार्स वर अनइवन नंबर. दिस एन्श्योर्स प्रॉस्परस जर्नी एंड यात्रा सिद्धि, सक्सेस ऑफ ट्रैवल. यहाँ पे ये खंड खत्म होता है, यहाँ पे हम रुकेंगे. Are we running over time? No, not much. Fulfillment of desires. Next, तुम्हें इच्छा पूर्ति है तो कभी करना है ये, यहाँ पे कल पढ़ते हैं इसके बारे में. मला ते वास्तुशास्त्रामध्ये हे केलं तर हाय नुकसान होईल आणि ते केलं तर, इवन ज्योतिषशास्त्रामध्ये हे सगळे असे असं सगळं ते आम्ही ऐकत असतो ज्योतिष. आणि मग त्याच्यामध्ये ते म्हणाले ना की हा आठवडा तुमचा वाईट आहे, की माझा इगो असा उभा राहतो. कसा वाईट आहे बघतेच. मी वास्तुशास्त्रात मी एकच लक्षात ठेवते, म्हणजे मी त्या ह्याच्यात जे निगेटिव्ह पॉइंट ठेवले आहेत ना तेवढे झाले नाही पाहिजे बस. Overcome because you create your own reality. So your thoughts, your focus, your concentrated state of mind is going to create your reality. So it's okay. It's a science. And म्हणजे त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की बाकी सगळं सुधारता येतं, पण हे पॉइंट जे आहेत हे कधीच सुधारता येत नाही. तेवढ्याचा विचार करायचा की जे आपल्याकडून घडू नये बस, बाकी सगळं चालतं. हाँ वो तो है, खड्डा दिखा तो उडी नहीं मारने का. वो तो है. हाँ, नाही तर बघितलं, यू सी अ पिट एंड यू जंप इनटू इट. वी शुड नॉट बी डूइंग दैट. ऑल राइट, चलो, वंडरफुल. एंड आई विल सी यू टुमारो.